हे गाइस, वेलकम बॅक टू अवर व्लॉग. आज आम्ही आलेलो आहोत कुठे, व्ह्यू बघून काही लोकांना समजलं असेल, काही लोकांना. तर आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वर. वातावरण झालेले ऍक्च्युली पावसाचा सीझन चालू आहे आणि एक बूंद बारिशचा नाही. आणि तिथे आलेलो आम्हाला वाटलं की पाऊस असेल, पण पाऊस नाहीये. इतकं छान वातावरण, थंडी बी वाजते खतरनाक वातावरण बघू शकता. म्हणजे एवढी थंडी नाही वाजत आहे, पण इतकं सुंदर बघू शकता. सुंदर असं fog is काहीच तुम्हाला काहीच नाही. सगळ्यात खतरनाक आहे वातावरण कसलं भारी झालं. आता थोड्या वेळानं ही टावर पूर्ण ढगात झालं. एवढं वाटतं मी आल्यापासून इथं फक्त फोटो काढते, व्हिडिओ काढते. मी फक्त त्यांचा नजारा घेतोय. किती खतरनाक ढग आले आहेत. आता मग काही ढग पूर्ण सगळा खाली होता, आता सगळा वरी गेला ढग. ते खतरनाक मध्ये शूट करते. शूट चालू आहे. शूट हिल्स घातले तिला. हिल्स घालून सुद्धा हिला ही चालता येत नाही. कशाला हिल्स घालते शी शी माझी प्यारी गो सुंदरीच फक्त एकच गोष्ट दिसते, सोनपापडी. तर काहीच तुम्ही बघू शकता वातावरण. आता फॉग जर झालं तर तुम्हाला दाखवतो, नाहीतर नाही दाखवू शकणार. कारण दुपारी आता संध्याकाळी 5-6च्या टायमिंगलाच फॉग होते भरपूर. आत्ताच जस्ट टाइम बाहेर आला, उशीर झाला. जाऊ द्या, तर जेवढं दाखवता येईल. हे बघा इथं टावर गेला खाली. तीच जग असं खाली 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 असं येते ती. त्यानंतर सगळे गाईस तुम्ही बघू शकता रील काढण्यासाठी काय काय करावं लागतं. नको नाही येऊ मध्ये. कशी काढते लाला हू हू झिंगालाला हू झिंगालाला हू हू झिंगालाला हू झिंगालाला हू. एक गोष्ट दाखवते की इथे की इथे तुम्ही बघू शकता. बाप रे बाप, माय गॉश. कौन है भाई, कौन है इतना जिसको पीने की आदत है? हाँ, चिल मारण्यासाठी आणि अशी गंदगी करून जातात विल्सन पॉइंटला. काहीच आता आम्ही इथे विल्सन पॉइंट पाहिलेला आहे. आता आम्ही जाणार आहोत कुठे, सॉरी नाही, मार्केटला संध्याकाळी जायचं. माहोल ठीक असतो त्यावेळेस. फॉगिनेस पुरा फॉग होते. तिथे दिसत असेल तिथे फॉग आहे, जास्त नाहीये, नॉर्मल फॉग आहे. पण आम्ही मार्केटला जाणार आहे संध्याकाळी. मार्केटला जाणार आहे आम्ही संध्याकाळी. आता सध्या तरी आम्ही सगळे जेवढे पॉइंट्स आहेत, जेवढे आम्हाला कव्हर करता येणार तेवढे आम्ही कव्हर करणार आहे पॉइंट्स वगैरे, आणि तुम्हाला दाखवतो. तर काही आता आम्ही निघालेलो आहोत किड्स पॉइंटला. 8.6 किलोमीटर. 1.6 किलोमीटर. तर आम्ही जाणार आहोत तिकडे डायरेक्ट. आता भेटू तुम्हाला किड्स पॉइंट. रस्ता लय खराब आहे, कुत्र्यागत रस्ता खराब आहे. माझ्या मागे बघू शकता. रस्ता दुखतोय, पण ठीकठाक आहे. As you can see. आणि आम्ही अजून 2 किलोमीटर 10 मिनिट दाखवते. ते 10 मिनिटमध्ये पोहोचतो की नाही पोहोचतो. व्यवस्थित गाडी चालवत नाहीये. वरतून काटे वगैरे येतात, त्यातून गाडी घालतोय आणि हे माझं छिल्लं असतं पूर्ण. गाडी काढतोय त्याला ते पडलेलीच नाहीये माझं चेहरा छिल्ला. हे रोडचा मी व्ह्यू दाखवते तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे.
हा हिरो वरनं गाडी चालवणारा. रोडची हालत. आणि इथं माझा मोबाईल काय झालाय बघा, ही बघा. सो आपण आता डायरेक्ट पॉइंटला भेटूया. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत काइट्स पॉइंटला. तर तुम्हाला इथला नजारा दाखवतो. अजून मेन पॉइंट पर्यंत गेलेलो नव्हतो तिथपर्यंत. किती सुंदर आहे, इतकं सुंदर. इतकं भारी वाटतं, इतकं शॉक. असं वाटत नाही उन्हाळा असल्यागत कसलाच. पहिली बार पावसाळा, पहिली बार. हा. आणि इथे इको पॉइंट एक आलेला, तुम्हाला दाखवतो. इको पॉइंट बी दाखवतो आणि काइट्स पॉइंट पण दाखवतो. केट्स बघू शकता, इथं आहे इको पॉइंट. म्हणजे इथून तुम्ही किती बी जोरात वरडा लाव, तुम्हाला डबल आवाज ऐकू येतोय. आणि हे मग तिकडं आहे, व्हिडिओ काढत बसते एकटेच. आणि बाई इथं गर्दी बी किती आहे, एवढे मस्त मध्ये खतरनाक गर्दी आहे इथं. आणि इथं तसलं ही पण आहे, लटकायचं बिटकायचं. इथं लटकायचं आहे. आणि तिकडं वरी महाबळेश्वर. आणि इकडं गोलमाल मधली गाडी 14 जणांची. असे फोटो बिटो शूट करतात तिथं खतरनाक मध्ये. आणि 3 इडियट्स मधलं ते बाई गांडीवर बसायला 20 रुपये. आणि मंद तिकडे गेले. काय करते? वा, कॉन्टेंटच्या नावाखाली आम्ही फक्त खात बसलो आहोत. आणि अजून बघणार आहोत की अजून काय काय खाऊ शकतो आम्ही इथे. मस्त लागते पण पूर्ण जंगली गावठी आहे एकदम, डोंगरात नांदलेला. खूप महंगा 50 रुपयाला एवढं वाटी, पण ठीक आहे. वर्थ पण ही नजारा घेत हे खाणं एक नंबर आहे. आणि मगापासून हे गपागप ढुस. मेरे बच्चे, मैंने तुमसे कहा था रणभूमि में युद्ध हो उससे पहले मनोभूमि में खेला जाता है. ते नुसतं मला देतच नाही. खट्टा आहे. मसाला चांगला लागतो त्यातला ना. मी अजून बघते काय काय खाऊ शकतो. मला पण आणलं. तिथे व्हिडिओ काढतो ते हेड पॉइंट इकडे. अरे मंद ही आहे ती एलिफंट. अलग, कॅट्स अलग. हा, आता आम्ही सांगत होतो की इथून ही पूर्ण चालू होतंय सगळा काइट्स पॉइंट, इको पॉइंट, हे सगळं इथंच आहे. आणि तिथून आवाज रिफ्लेक्ट होतोय इथून या चौकातून येतनं सगळी दर्या इथून आवाज रिफ्लेक्ट होतोय पूर्ण. आणि हे असं सगळं आहे. आणि तिकडे वरी महाबळेश्वर दुकान आलेत सगळी, पूर्ण डोंगर दुकानमध्ये गेलाय. आणि इथं खतरनाक डान्स चालू झालेला आहे. थोडस नाही चाललं की दमलो. नुसतं हिला बसायला पाहिजे, 5 मिनिटं झालं नाही चलून आम्हाला. ते लगेच खाली बसलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी विचार करतो इथं हे बलूनचं खेळायचं का नाही खेळायचं. 100 रुपयाला 6. ही जरा खूप महाग आहे, त्याच्यामुळे बसलो इथं. किती वेळ झाला, टाइमपास झाली. काही महाबळेश्वर वेलना लेकला पोचलो आम्ही. खतरनाक मध्ये वातावरण चेंज झालंय. मग इतकं ऊन होतं आणि आता बारिश लागली छोटी छोटी. बाई ट्रॅफिक बाई, आज संडेचं इतके लोक आलेत ना आता. आणि हिनं मागवलेला आहे इथं रोस्टेड भुट्टा फुल मध्ये. आणि इथं वेगवेगळं काय 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 बघू शकता. आम्ही तर बाई रोस्टेड भुट्टा मागवला. एकदम वातावरण चेंज झालं ना. आणि आम्ही ही युट्यूबच्या पैशातून आम्ही ही गाडी घेणार आहोत. आणि ह्या गाडीत आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहोत, ट्रॅव्हल ब्लॉग. केसांमध्ये वातावरण किती मस्त झालंय. ढग आल्यात, इकडं मोकळं वातावरण, ढग. वा 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 वा. आमचा भुट्टा तयार झालेला आहे मस्त मध्ये. चाचानं करून दिलाय भुट्टा तयार. त्यानंतर हे बी घेऊ बॉइल्ड बटर, हे बी भारी लागतं वाटतं. ऑनलाईन आहे का? 2 तुकडे केलेले आहेत मस्त. आणि बटर लावून मस्त मध्ये भुट्टा खायला. आणि असल्या वातावरणात हे बघा असले गवार लोक. कसं लागतंय? मस्त. खबर अजून एक घास.
हॉर्स रायडिंग करायला आलेलो इथं कसली गर्दी आहे भाई. जे रील मध्ये रिकाम असते ती नाही आहे इथं. महाबळेश्वरचा मस्त घोडा आता घेतलेला आहे रायडिंग करण्यासाठी. व्हिडिओ त्यांनी शूट करून देते ती. हो जाऊन बस. असला घोडा दिसते खतरनाक. घोड्यावर बस. खतरनाक घोडा आहे भाई, खतरनाक. हे पाटील हे मलिक आता आमची रायडिंग झालेली आहे मस्त मध्ये. रायडिंग घेणेच केलेलं आहे. लागलं पण मला मुलीला माझ्या आता शिवर करत होते. धरताच येत नाही हिला. कसं लागणार नाही तर काय होईल. पहिली बार करत होते ना, भीती वाटत होती मला. तर आता शाळेला काय भूक लागलेली आहे कारण दुपारच्या आता 2-3 वाजले असतील आणि जायचं आहे आता. म्हणजे खायचं भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आलो आता पावभाजी खाण्यासाठी. इथली मस्त पावभाजी आहे. आता पावभाजी खाणार आहे आणि बघू अजून काय करता येईल ती तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे. तसं मस्त आहे पावभाजी सेंटर इथं. वेलना लेक पसलंच आहे सेंटर पावभाजीचं. बॉम्बे इथं ज्यूसचे दुकान, आईस्क्रीमचे दुकान सगळंच आहे इथं. सगळं भेटत आहे. आणि आमच्या आलेले मस्त पावभाजी. 2च पाव देते ती साली लोक. बघू चम्मच नाही दिला. कशी लागते टेस्ट कर पटकन कर. कसं आहे आता पावभाजी खाता आम्ही. धन्यवाद. आणि तुम्ही मागं वातावरण बघू शकता पूर्ण फॉग यायला लागलंय. काही दिसत नाहीये आरपार म्हणजे दिसतं एवढं पण नाही झालेलं. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओ येणं बाकी आहे. पिक्चर अभी बाकी है दोस्त. तर आजच्यासाठी एवढंच. टाटा बाय बाय सी यू.